महत्त्वाची बातमी कोकणाच्या राजकारणातून आहे, कारण बाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पक्षविरोधी कारवाया सहभागी झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केलेली आहे। या संदर्भात निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। निवृत्ती, नक्कीच आपण पाहतोय की मातोश्रीवरती या ठिकाणी ज्यावेळेस बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर स्वतः खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे की बाळ माने यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे जे आहे ते त्यांच्यावरती कारवाई करण्यात असल्याची स्वतः संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती देण्यात आलेली आहे। रायगड, रत्नागिरी यासाठी बाळ माने यांची उमेदवारी जी आहे ती उमेदवारी घोषित करण्यात आली होती, मात्र त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षविरोधी कामगिरी केल्यामुळे कारवाई ही जी आहे ती आम्ही करत आहोत अशा पद्धतीचं ट्विट जे आहे ते संजय राऊत यांनी दिलेलं आहे। बाळ माने यांची आपण जर प्रतिक्रिया पाहिली तर त्यांचं म्हणणं होतं की माझा पक्ष मला मदत करतोय, मात्र महाविकास आघाडीतील जे इतर पक्ष आहेत ते इतर पक्ष मला मदत करत नाहीत, त्यामुळे आमच्याकडे मतदार नसल्यामुळे मी ही माघार घेतोय अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी त्या ठिकाणी दिली होती। आणि त्यांच्याच बाजूला मंत्री नितेश राणे जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होते आणि याचमुळे बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी जी आहे ती हकालपट्टी करण्यात आलेली आहे। आता त्याच्यावरती त्यांची भूमिका नक्की काय असेल आणि कोकणातील निवृत्ती, या घडामोडीवरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।